नजर करना, बच्चों का पालन करना। साईं रहम नजर करना, बच्चों का पालन करना। Consider a glass filled with water on a table. आपण एक पाण्याने भरलेला ग्लास जो टेबलवर ठेवलेला आहे असं आपण समजूया. द ग्लास अलॉंग विथ द वॉटर इन इट फॉर्म ए सिस्टीम. पाण्याने भरलेला ग्लास हा काय सांगतो? इट इज अ सिस्टीम. लेट द टेम्परेचर ऑफ सिस्टीम इज TS. त्या सिस्टीमचं टेम्परेचर आपण TS मानलं. द टेबल ऑन विच द ग्लास इज केप्ट and the other relevant part of the room will be its surrounding and environment. मग त्या ठिकाणी त्या रूममधलं असलेलं इतर जे आहे टेबल आणि ते सराउंडिंग ते काय झालं तिथलं सिस्टीमचं सराउंडिंग आणि एन्व्हायरमेंट. ग्लास सोडून इतर सगळं. लेट द टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट बी TE. मग त्या एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर आपण TE मानलं. नाव आता काय होतं? वी नोटीस दॅट इफ TS अँड TE आर नॉट सेम, म्हणजे सिस्टीमचं टेम्परेचर आणि एन्व्हायरमेंट टेम्परेचर सारखंच नसेल, म्हणजे पाण्यानं घेरलेला ग्लास त्या ग्लासचं पाण्याचं टेम्परेचर आणि त्या रूममधलं टेम्परेचर जर सारखंच नसेल तर काय होतं? देन TS विल चेंज अंटिल बोथ टेम्परेचर आर इक्वल अँड थर्मल इक्विलिब्रियम रीच बिटवीन द सिस्टीम अँड एन्व्हायरमेंट. मग काय होतं की त्या ठिकाणी टेम्परेचर त्याचं चेंज होत जातं. कशाचं? सिस्टीमचं पाण्याने भरलेल्या ग्लासच्या टेम्परेचर कमी किंवा बदलत जाईल आणि कुठपर्यंत दोघांचं रूमचं आणि त्या ग्लासमधल्या ग्लासचं टेम्परेचर सारखंच होईपर्यंत इक्विलिब्रियम कंडिशनला येईल. इफ द एन्व्हायरमेंट इज व्हेरी लार्ज द चेंज इन T may not be measurable but certainly not zero. मग खोली किंवा एन्व्हायरमेंट आजूबाजूचं जे खूप मोठं असेल तर त्याचं टेम्परेचर जे आपण काय टी मे नॉट बी चेंज, म्हणजे असं मेजरेबल म्हणजे आपण लक्ष देण्या इतकं त्यात बदल झालेला नसेल, पण ते शून्य निश्चितच नसेल. Such a change in temperature is caused by the transfer of internal energy between the system and its environment. In this case, the transfer of energy is between the glass of water and its surroundings. या ठिकाणी काय झालेलं आहे की एनर्जी ट्रान्सफर चेंज इन टेम्परेचर कशामुळे झालं? ट्रान्सफर ऑफ इंटरनल एनर्जी बिटवीन सिस्टीम अँड एन्व्हायरमेंट. ग्लास आणि बाकीचं त्याचं एन्व्हायरमेंट याच्यामध्ये काय झालं की इंटरनल एनर्जीचं ट्रान्सफर झालं आणि त्याच्यामुळं टेम्परेचर चेंज झालं. व्हेन ट्रान्सफर ऑफ एनर्जी टेक्स प्लेस बिटवीन सिस्टीम अँड एन्व्हायरमेंट वी ऑब्झर्व द फॉलोविंग कन्व्हेन्शन. अशा पद्धतीने एनर्जीचं ट्रान्सफर होत असेल सिस्टीम आणि एन्व्हायरमेंट तर आपल्याला पुढीलप्रमाणे दोन कन्व्हेन्शन्स मिळतात. आता काय कन्व्हेन्शन्स आहेत बघू. पहिलं कन्व्हेन्शन, वेन एनर्जी इज ट्रान्सफर्ड टू ए सिस्टीम फ्रॉम इट्स एन्व्हायरमेंट. एनर्जी जर सिस्टीमला मिळाली एन्व्हायरमेंटकडून, सिस्टीमला प्राप्त झाली कुठून? एन्व्हायरमेंटकडून, तर काय इट इज पॉझिटिव्ह. ते कन्व्हेन्शन्स कसं म्हटलं समजतं? पॉझिटिव्ह. वी से दॅट सिस्टीम गेन्स ऑर ॲब्सॉर्ब्स एनर्जी. आपण अशा वेळी काय म्हणू शकतो? सिस्टीम गेन किंवा ॲब्सॉर्ब एनर्जी. सिस्टीम एनर्जी मिळवते किंवा गेन करते. सेकंड कन्व्हेन्शन काय? वेन एनर्जी इज ट्रान्सफर्ड फ्रॉम सिस्टीम टू एन्व्हायरमेंट. एनर्जी कुठून कुठं गेली? सिस्टीमपासून एन्व्हायरमेंटपर्यंत. त्यावेळी काय म्हणायचं? इट इज निगेटिव्ह. हे या कन्व्हेन्शनला काय? निगेटिव्ह. वी से दॅट द सिस्टीम लुजेस ऑर रिलीजेस एनर्जी. अशा वेळी काय होते? सिस्टीम एनर्जी लॉस होतो, लुजेस अँड ऑर रिलीजेस एनर्जी. Heat can be defined as
हीटची डेफिनेशन आपण अशी तयार करू शकतो. इट कॅन बी डिफाईन्ड ॲज द एनर्जी दॅट इज ट्रान्सफर्ड बिटवीन द सिस्टीम अँड इट्स एन्व्हायरमेंट ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स. एनर्जी दॅट कॅन बी transferred between the system and its environment due to temperature difference that exists between two is called heat. heat म्हणजे काय की जी एनर्जी त्या सिस्टीम आणि एन्व्हायरमेंटमध्ये ट्रान्सफर होऊ शकते त्या एनर्जीला काय म्हणायचं हीट. आणि ती कशामुळे होऊ शकते दोघातल्या टेम्परेचर डिफरन्समुळे. तर मग आता काय म्हणायचं आपल्याला ही हीट कशा कोणत्या अक्षराने दाखवली जाते कॅपिटल क्यू. आता याच्या काही कंडिशन इफ टी एस इज लेस दॅन टी ई जर सिस्टीमचं टेम्परेचर हे एन्व्हायरमेंटच्या टेम्परेचरपेक्षा कमी असेल तर म्हणजे पाण्याने भरलेला ग्लास त्याचं टेम्परेचर हे वातावरणापेक्षा कमी असेल तर काय होईल ग्लासमधील पाण्याचं टेम्परेचर वाढत जाईल. म्हणजेच काय द सिस्टीम गेन्स एनर्जी अँड क्यू इज पॉझिटिव्ह. अशा वेळी काय होतं ती सिस्टीम गेन्स एनर्जी अँड क्यू इज पॉझिटिव्ह. आता दुसरी कंडिशन इफ टी एस इज ग्रेटर दॅन टी ई पाण्याने भरलेला ग्लास त्याच्यात तर टेम्परेचर जास्त असेल उष्ण पाण्याचा गरम. चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीमच्या इंटरनल एनर्जीमध्ये चेंज कशा प्रकारे होतो ते आपल्याला बघायचं आहे. आता एक फिगर दाखवलेली बघा तुमच्या शेजारी इथं आता फिगर आहे. तर फिगरमध्ये काय दाखवलेलं आहे एक सिलेंडर फिल्ड विथ ए गॅस आणि त्या सिलेंडरमध्ये एक पिस्टन आहे. फिगर 4.5a सिलेंडर फिल्ड विथ सम गॅस इज इन इट. त्या 4.5a फिगरमध्ये काय झालं का गॅस सिलेंडरमध्ये काय आहे गॅस आहे. दिस सिलेंडर इज प्रोव्हाइडेड विथ मुव्हेबल मासलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन ॲट वन एंड ॲज शोन इन फिगर. या फिगरमध्ये आपण त्या गॅस सिलेंडरमध्ये काय दाखवलेलं आहे तर एक पिस्टन दाखवलेलं आहे. आणि पिस्टन कसं आहे मुव्हेबल ते फिरता येणारं मासलेस त्याचं मास नगण्य असेल असं मासलेस अँड फ्रिक्शनलेस फ्रिक्शन त्याच्यामुळं कमी होईल असं पिस्टन आहे. ॲट वन एंड ॲज शोन इन फिगर. अशा पद्धतीने ते सिलेंडरमध्ये द गॅस इनसाइड द सिलेंडर इज आवर सिस्टीम. तर त्या सिलेंडरमधला गॅस हे आपल्याला काय आहे सिस्टीम आहे. अँड रेस्ट इज एन्व्हायरमेंट आणि त्याच्या आजूबाजूचं सगळं काय असतं त्याचं त्या सिस्टीमचं एन्व्हायरमेंट. आता बघा लेट द टेम्परेचर ऑफ द गॅस बी टी एस अँड एन्व्हायरमेंट चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीमच्या इंटरनल एनर्जीमध्ये चेंज कशा प्रकारे होतो ते आपल्याला बघायचं आहे. आता एक फिगर दाखवलेली बघा तुमच्या शेजारी इथं आता फिगर आहे. तर फिगरमध्ये काय दाखवलेलं आहे एक सिलेंडर फिल्ड विथ ए गॅस आणि त्या सिलेंडरमध्ये एक पिस्टन आहे. फिगर 4.5a सिलेंडर फिल्ड विथ सम गॅस इज इन इट. त्या 4.5a फिगरमध्ये काय झालं का गॅस सिलेंडरमध्ये काय आहे गॅस आहे. दिस सिलेंडर इज प्रोव्हाइडेड विथ मुव्हेबल मासलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन ॲट वन एंड ॲज शोन इन फिगर. या फिगरमध्ये आपण त्या गॅस सिलेंडरमध्ये काय दाखवलेलं आहे तर एक पिस्टन दाखवलेलं आहे. आणि पिस्टन कसं आहे मुव्हेबल ते फिरता येणारं मासलेस त्याचं मास नगण्य असेल असं मासलेस अँड फ्रिक्शनलेस फ्रिक्शन त्याच्यामुळं कमी होईल असं पिस्टन आहे. ॲट वन एंड ॲज शोन इन फिगर. अशा पद्धतीने ते सिलेंडरमध्ये द गॅस इनसाइड द सिलेंडर इज आवर सिस्टीम. तर त्या सिलेंडरमधला गॅस हे आपल्याला काय आहे सिस्टीम आहे. अँड रेस्ट इज एन्व्हायरमेंट आणि त्याच्या आजूबाजूचं सगळं काय असतं त्याचं त्या सिस्टीमचं एन्व्हायरमेंट. आता बघा
लेट द टेम्परेचर ऑफ द गॅस बी टी एस अँड एन्व्हायरमेंट बी टी ई. त्या गॅसचं टेम्परेचर आपण काय समजणार आहोत, टी एस म्हणजे सिस्टीमचं टेम्परेचर आणि टी ई हे एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर. इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम म्हणजे गॅसची इंटरनल एनर्जी कॅन बी चेंज इन 2 डिफरंट वेज ऑर बोथ. त्या गॅसची इंटरनल एनर्जी 2 प्रकारे आपल्याला बदलता येईल.